भंडारा जिल्ह्यातल्या गोबरवाही परिसरात AI सर्चमुळे एका तरुणावर संशयाच्या आधारे पोलिसांकडून मारहाणीचा आरोप झाल्याची घटना समोर आली आहे। या घटनेनंतर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। भंडारा जिल्ह्यातल्या गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत 15 फेब्रुवारी रोजी विजय भोरगडे यांच्या घरी चोरीची घटना घडली। या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत प्रमोद भोरगडे आणि कुणाल भोरगडे यांची नावं संशयित म्हणून नमूद करण्यात आली। स्वतःचं नाव संशयितांच्या यादीत आल्यामुळे घाबरलेल्या कुणालनं संशयित आरोपी असल्यास बचाव कसा करावा असा प्रश्न गुगलवर शोधल्याचं समोर आलं। पोलिसांच्या तपासादरम्यान त्याच्या मोबाईलमधील सर्च हिस्ट्री जप्त करण्यात आली असून त्यावरून त्याच्यावरचा संशय अधिक बळावल्याचं सांगितलं जातंय। चौकशीसाठी ताब्यात घेताना पोलिसांनी मोबाईल जप्त केला, मात्र चौकशी दरम्यान पोलिसांनी मारहाण केल्यामुळे आपला हात फ्रॅक्चर झाल्याचा आरोप कुणालनं पत्रपरिषदेत केलाय। या संपूर्ण प्रकरणाची न्याय व निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात येते आहे। पोलिसांकडून सांगितले की हा एक कुणाल योगराज भोरगडे हा एक संशयित इसम आहे, त्याच्याकडून विचारपूस केल्यास गुन्ह्याबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळू शकते। त्या म्हणजे पोलिसांकडून आम्हाला अशी मदत मागितल्यावरून आम्ही आमची प्रॉपर्टीची टीम यात कुणाल योगराज भोरगडे या चौकशीसाठी ताबूशा इथे आणलं होतं। जेव्हा त्याला आणलं तेव्हा त्याच्या हातात थोडं सुजन वगैरे होती आणि त्याच्याकडे मी चौकशी केली असता त्यांनी त्या गुन्ह्याबद्दल आम्हाला कुठल्याही प्रकारची गुन्ह्याची कबुली किंवा गुन्ह्यात सहभाग असल्याबद्दल त्यांना सांगितलं, सहकार्य केलं नाही आणि कुठली गुन्ह्याची कबुली वगैरे दिली नाही। त्यामुळे मग आम्ही त्याच्या हातात मार सुजन लागलेली होती, तर त्यासाठी आम्ही सरकारी दवाखाना भंडारा इथे त्याचं मेडिकल आमच्या टीमने केलेलं आहे।